उन्हाळा सुरू आणि आंब्याचा उल्लेख होणार नाही हे शक्यच नाही. तुम्ही ओळखलंच असणार सर्वांचा आवडता आणि फळांचा राजा म्हणजे आंबा. हो मित्र-मैत्रिणींनो, आज आपण आंब्याविषयी माहिती घेणार आहोत. आंब्याचे फायदे आणि नुकसान, समज आणि गैरसमज सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आंबा हा उष्ण प्रकृतीचा असतो कारण हा उन्हाळ्यातच याचे सीझन चालू होते. साहजिकच उन्हाचा या फळावर सुद्धा असर पडलेला आपणाला दिसतो. आंबा खायला गोड, मधुर, सुगंधी असल्यामुळे याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. मित्र-मैत्रिणींनो, आंब्याचे पाने, फुलं, फळ हे सर्वच खूप गुणकारी असते. आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते कारण यात असते मोठ्या प्रमाणामध्ये फायबर. तसेच आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये. तसेच आंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. त्यासोबतच आंब्यामध्ये पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्सही आढळतात. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की आंबा खाल्ल्याने वजन वाढते, तर असे अजिबात नाही. आंबा हा चवीला गोड असल्यामुळे आंब्याचे सेवन जर आपण योग्य प्रमाणात केले तर आंबा हे आपल्याला खूप सारे फायदे देतो. फक्त बीपी शुगरवाल्यांनी आंबा हे थोडंसं कमी प्रमाणात खाणे गरजेचे असते. आंबा खाल्ल्याने आपल्याला एनर्जी मात्र मिळते हे नक्की. भारतीय संस्कृतीत सणासुदीला आपण आवर्जून आमरस पोळी करण्याची परंपरा आपल्या भारतात पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खायला खूप आवडते. आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.